छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय भवानी। हर 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 हर। भारत माता की, भारत माता की। श्री नंदी महाराज की, नंदी महाराज की। जय श्री राम, जय जय श्री राम। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा। आणि लाखोंच्या संख्येने जमा झालेले सगळे बैलगाडा शर्यतीचे सर्व काय म्हणू वीर, बैलगाड्याचे सगळे बैलगाडी शर्यतीवर प्रेम करणारे सगळे बांधव भगिनी यांच्यासाठी एकदा जय बोला। खरं म्हणजे शोभा तुम्ही वाढवलेली आहे। जिकडं बघाव तिकडं सगळा माणसांचा महापूर आहे। आणि बैलगाडा शर्यत माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या मोठ्या गर्दीची पहिल्यांदा मी बघतोय। आणि म्हणून माझ्या लाडक्या शेतकऱ्यांनो, लाडक्या माझ्या भावांनो, लाडक्या बहिणींनो, आणि इथं उपस्थित माझे सहकारी उदय सामंतजी, शंभूराज देसाईजी, धैर्यशील माने, सुहास बाबर, राजेश क्षीरसागर, शहाजी बापू, सुभाष पाटील, चंद्रहार पाटील यांचे वडील, संजय विभूते, मोहन वनखेंडे, दीपालीताई सय्यद, संतोष वेताळ, मनीषा पळसकर, सर्व खूप व्यासपीठावर माणसं भरपूर आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा बैलगाडा आयोजित केला ते तुमचे सर्वांचे आवडते महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील। आज इथं फार धुरळा उडालाय, रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे। बैलगाडी शर्यतीसाठी जनसागर उसळलाय। मला चंद्रहार येताना सांगत होता, इकडे बघा डोंगरावर माणसं उभे, डोंगरावर इकडे पण माणसं आहेत, इकडे पण आहेत, माग पण तेवढीच आहेत। आणि तिकडं पहिल्यांदा श्वानांची शर्यत होते ना, श्वानांची शर्यत पहिल्यांदा होतीये ना, बैलगाडी बरोबर श्वानांचं पण आहे ना शर्यत, श्वान शर्यत पहिल्यांदा होते। आणि एकदम चंद्रहारनी बरोबर शर्यत लावली आहे। बैलगाडा शर्यत तर आहेच, आपली अस्मिता, स्वाभिमान, अभिमान सगळं आहे, शान मान।
आणि श्वान पण इमानी प्राणी असतो, त्याची शर्यत लावली आहे. आणि पहिल्यांदा बैलगाडा शर्यतीत माझ्या लाडक्या बहिणींचा पण सहभाग पहिल्यांदा झालेला आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये. आणि म्हणून मी इथं एवढंच सांगतो, महाराष्ट्राच्या बाहेरून पण पंजाब, हरियाणा, इतर राज्यातून लोक आलेत ना बाबा, इतर राज्यातली पण लोक आली आहे. पूर्ण देशभरातून चंद्रहारनी सगळी माणसं इकडे बोलवलेली आहे. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन लाखोंचा जनसागर इथं आपण पाहतोय. लाखोंचा फिल्म स्टारला बघायला जेवढी गर्दी होत नाही ना, तेवढी गर्दी माझ्या तगड्या देखण्या बैलाला बघायला झालेली आहे. दीपाली ताई, मी बोललो, हे सेलिब्रिटी आहे, सेलिब्रिटी, हे सेलिब्रिटी आहे. हे आपले आज या शर्यतीमध्ये बैलांनी जो भाग घेतलाय ते आपले सेलिब्रिटी आहे, सेलिब्रिटी. त्यांना फॉलोअर्स पण आहेत आणि त्यांचे रील पण तयार होतात ना. आणि बैलांच्या समोरची गर्दी कंट्रोल करायला बाउन्सर ठेवलेत, पोलीस पण आहेत, बाउन्सर पण आहेत, पोलीस माझे आहेत सगळे. क्या बात आहे. गोवंशाची ताकद काय आहे ही इथं बघायला मिळतीये. खरं म्हणजे कवठे महांकाळ आणि तासगाव हे आज खास गाव झाले, खास गाव. आपल्या सांगलीचे सुपुत्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांनी बैलगाडा शर्यतीचा जो धुरळा उडवलाय त्याला तोड नाही, तोड नाही. पैलवान गडी आहे, त्याचा नाद करायचा नाही. नाद केला तर काय होतं माहित आहे? एकच फाईट, वातावरण टाईट. आणि चंद्रहारनी ते करून दाखवलंय. वातावरण फुल टाईट आहे. शहाजी बापू, शहाजी बापूच्या डायलॉगनी आसामचं पर्यटन वाढलं, आसामचं. पण ते महाराष्ट्राचं वाढवा. आता महाराष्ट्राचा शंभूराज देसाई इथं आहे. अरे बाबा, यांना बोललो तुमच्या डायलॉगनी महाराष्ट्राचं पण पर्यटन वाढवून घ्या. करतो, ब्रँड अँबॅसेडर करू. यांना ब्रँड अँबॅसेडर करा शहाजी बापूला. जो कधी मानत नाही हार तो आहे आमचा चंद्रहार. लाडक्या बळीराजाचा आधार म्हणजे आहे आमचा चंद्रहार. सैन्यातील शूरवीर जवानांचे फेडतो उपहार तो पैलवानांच्या गळ्यात चंद्रहार.
आणि बैलगाडी शर्यतीचा तारणहार म्हणजे चंद्रहार पैलवान असला तरी सांगलीच्या उसासारखा गोड आहे तो गोड. सांगलीतली माणसं तशी चांगलीच असतात ना. काही महिन्यापूर्वी सैन्यातील जवानांसाठी महारक्तदान शिबिर आयोजित केलं. कुठं? काश्मीर म्हणून गेला आणि सैन्यासाठी लष्करासाठी रक्तदान केलं. असा आहे चंद्रहार. ते फक्त भाषणबाजी नाही करत, डायरेक्ट ऍक्शन. बरोबर आहे. आणि म्हणून पैलवान असल्यामुळे सातत्याने काही ना काही करण्याची त्यांना हुरूर असते. आणि म्हणून आज मी त्यांना धन्यवाद देतो. एवढा मोठा बैलगाडा शर्यत आयोजित केली. उदय सामंत यांचं अभिनंदन मी करतो. त्यांनी त्याला वेळोवेळी साथ दिली आणि एवढा मोठ्या कार्यक्रमाचं भव्य दिव्य आयोजन इथं झालं. आज या ठिकाणी गोवंशाचं रक्षण करण्यासाठी हे चंद्रहार आखाड्यात उतरलाय. बरोबर आहे काय? आता चंद्रहारला एवढंच सांगतो, चंद्रहार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आज इथं पहिलंच बैलगाडा शर्यतीचं अधिवेशन होत आहे. तिकडे काय चाललंय बाबा? आणि म्हणून या अधिवेशनामध्ये हजारो प्रतिनिधी या ठिकाणी आलेत. त्यांचं मी या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि हेही सांगतो, गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. हा महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे आणि मी भाग्यवान समजतो स्वतःला की हे मला करता आलं. मी स्वतःला कॉमन मॅन म्हणायचो, पण त्या शंकराचार्यांनी मला सांगितलं, तुम्ही आता फक्त कॉमन मॅन नाही, तुम्ही काऊ मॅन पण झालेले आहात. आणि म्हणून मला अभिमान आहे. गोवंश ही आपली संपत्ती आहे, आपला ठेवा आहे, तो जपलाच पाहिजे. गायीची आपण पूजा करतो, तिचा शेपूट डोळ्याला लावून आशीर्वाद घेतो. आणि म्हणून मी सांगतो, थोडे दोन कविता सांगतो. गायों के हित को जो जीता है, गायों के हित में जो जीता है, गायों के हित में जो मरता है, हर शब्द उसका रामायण और हर कर्म उसका गीता है. आणि म्हणून ते काम आपला चंद्रहार करतोय. गाय असंख्य कुटुंब पोचते आणि गाय आणि या गोमातेचा सुपुत्र म्हणजे आजचा बैलगाडा शर्यत आहे. आणि म्हणून बैल अनेक शेतकऱ्यांचा आधार असतो, किसानाचा कैवारी असतो. तो बिनकामाचा राहत नाही, मेहनतीने कमावतो, आयत्या बिळावर बसून खात नाही. मेहनत करतो आणि खातो आणि शेतकऱ्याला मदत करतो. शेतकऱ्याचं कुटुंब पण पोसतो. बैलाशिवाय शेती म्हणजे आत्म्याशिवाय शरीर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तोच बैल या शर्यतीत उतरला की त्याचा नूर पालटून जातो, बदलून जातो. त्याची ताकद वेगळी दिसते, पराक्रम वेगळा असतो. आणि म्हणून इथं बैलगाडा शर्यत होती आहे. देशभरातून 5,000 स्पर्धक इथं आले आणि लाखो लोकांची गर्दी आहे. किती लोक आहेत बाबा? किती लाख लोक आहेत? 5 लाखापेक्षा जास्तीची गर्दी इथं उसळली आहे. खरं म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारा हा असा बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आहे. मी एवढंच सांगतो की
चंद्रहार पाटलांनी हा जो शर्यतीचा धुरळा उडवलाय त्यामागे हेतू आहे त्यांचा गोवंशाबद्दलची जागरूकता वाढवणं, गोवंशाचं रक्षण करणं, गोवंशाचं जतन करणं. म्हणून त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मगाशी त्यांनी सांगितलं या बैलगाडा शर्यतीमुळे खरेदी विक्री वाढली आहे. ज्या बैलाची किंमत 50,000 होती ती 3-3 लाखापर्यंत गेली आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील उत्पन्नाचं नवं साधन तयार झालंय. बैलांच्या मार्केट मधली उलाढाल आता 100 कोटीपेक्षा जास्ती झाली आहे. ही पुढं जाऊन 500,000 कोटीपर्यंत झाल्याशिवाय राहणार नाही. ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवी इकॉनॉमी त्यामुळे तयार होती आहे. त्या व्यवस्थेला आणखी बळ आपल्याला द्यायचं आहे. आणि म्हणून बैलगाडी कोण आहे रे तिकडे? बाबा ते बंद करा. बैलगाडी शर्यत म्हणजे नुसती पळवापळवी नाही, महाराष्ट्राचा इतिहास आहे. शेतकऱ्यांच्या त्याच्या लाडक्या बैलांच्या जिगरबनाची ओळख आहे. हा वेगाचा उत्सव नाही तर गोधनाच्या आदराचा उत्सव आहे. आणि म्हणून बैलगाडी शर्यतीवर कोर्टाने बंदी घातली होती. पण महायुती सरकारने ती बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले. कोर्टाला पटवून दिलं की शर्यत सांस्कृतिक ठेवा आहे. आणि म्हणून गायीच्या सुपात्र सुपुत्रांचे इथं लाडच होतात, त्यांना त्रास दिला जात नाही, सुरक्षेची सर्व काळजी घेतली जाते आणि बंदी उठवली. आणि आता हा बैलगाडा सुरू झालेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, चंद्रहार पाटील एकदा काय काम कुठलं हातात घेतलं की त्याची पाठ सोडत नाही, ते पूर्ण करून दाखवतो. आणि म्हणून पळूजचं मगाशी उदाहरण त्यांनी दिलं. पळूज नगरपंचायतीमध्ये नगरसेवकांना बसायला जागा नव्हती, नगरपालिकेची इमारत बांधायची होती. माझ्याकडे आले, ताबडतोब दुसऱ्या दिवशी GR काढून दिला आणि त्यांचे पैसे रिलीज करून टाकले. आणि म्हणून माझ्याकडे आल्यानंतर करतो, बघतो, पाहतो नाही, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, बक्षिसं सुद्धा बघा. 2 थार गाड्या, 2 फॉर्च्युनर, 7 ट्रॅक्टर, 150 टू व्हीलर. हे आता पण कधी बघितलं होतं का? कधी बघितलं होतं? हे चंद्रहारनी दाखवलं ना. हे दाखवण्याचं कारण या शर्यतीला प्रोत्साहन द्यायचं आहे, गोवंश वाढवायचं, त्याचं जतन करायचं आणि बैलगाड्याला अजून 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 प्रोत्साहन द्यायचं आहे. मी एवढंच सांगतो. मी मगाशी इथं काय काय नावं दिली बाबा बैलांची? हा, प्रसिद्ध बैलांची नावं. बकासूर, बकासूर कले इकडे आहेत का? बकासूर म्हणजे तो पहिल्याचा राक्षस बकासूर नाही बाबा. हे 3.5 कोटी किंमत बकासूरची आहे. हरण्या 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 ठाण्याचा आहे. आणि मथुर 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 ठाण्याचा, मथुर ठाण्याचा, ठाण्याचा हेलिकॉप्टर पाहिजे. आम्ही येताना हेलिकॉप्टर मधून शर्यत बघितली वरून. जबरदस्त दिसत होती. काय बैल धावत होते. हेलिकॉप्टरच्या पण वेगापेक्षा बैलाचा वेग जादा होता.
आणि गर्निकीचा राजा हिंद केसरी. गर्निकीचा राजा हिंद केसरी आणि पिस्तुल्या पण आहे. पिस्तुल्या 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 गोळी अशी सुटते, गोळीच्या वेगाने बैल पळत असतो. आणि म्हणून इथं आल्यानंतर एक इतिहास बघायला भेटला. आणि म्हणून भविष्यामध्ये ही बघा घोड्याची शर्यत ऑलिम्पिक मध्ये गेली ना, बरोबर ना. घोडेस्वारी हॉर्स पोलो आंतरराष्ट्रीयवर पोचलं, ऑलिम्पिक पर्यंत गेलं. तशाच प्रकारचा बैलगाडी शर्यतीचा देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचला पाहिजे. आणि चंद्रहार जसं म्हणाला प्रो गोविंदा प्रो कबड्डी झाली, तसा प्रो बैलगाडा पण झाला पाहिजे. इथं आपल्या देशी बैलांबरोबर उद्या स्पॅनिश, इटालियन, रशियन बैल पण दिसले पाहिजे. म्हणजे ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा तयार होईल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही कमी पडणार नाही. हा चंद्रहार जो आहे तो एकदा कुठल्या कार्यक्रमाच्या मागे लागला की त्याला पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. आणि त्यामुळे आता या पैलवान आपल्या तालमी आहेत, या तालमींना देखील आपल्याला ताकद द्यायची ही मागणी तुमच्या चंद्रहारची आहे. आणि म्हणून बैलगाड्याची शर्यत हा आपला अभिमान आहे, आपला स्वाभिमान आहे, सांगलीची शान आहे, पैलवानांचा प्राण आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, चंद्रहार निडर आहे. आता त्याला आपल्याला लीडर बनवायचं ना. बापू मगाशी म्हणाले मागच्या लोकांनी काय काय केलं त्यांनी सांगितलेलं आहे, मी त्याच्यात जात नाही. पण मी एवढंच सांगतो, हा एकनाथ शिंदे एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करतो. बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा. एकदा शब्द दिला की माघारी नाही. आणि म्हणून मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, अगर एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. त्यामुळे चंद्रहारच्या मागे हा एकनाथ शिंदे आणि पूर्ण शिवसेनेची ताकद त्याच्या मागे उभी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या ग्राउंडवर उतरून चंद्रहार काम करतोय. आणि म्हणून त्याचा भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल आहे. अशा स्पर्धा आपण आयोजित करत राहा. या बैलगाडा स्पर्धेला देखील आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय